आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धटेक एक्सप्रेस लागा अभ्यासाला। सर तुम्ही आता जावा घरला। म्हणजे आता इथला लाईट आलाय म्हणल्यावर खोलीवरची बी लाईट आली असेल। मी खोलीवरच जाऊन अभ्यास करतो। नक्की? होय सर। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त फर्स्ट क्लास। सर कुणी किती बी ताकद लावू द्या, कमळी एक नंबर येणारच। अहो एक नंबर आहेच। गुड, ऑल द बेस्ट। चल, गुड नाईट, ऑल द बेस्ट अगेन। बाय बाय। You may start now. येस ब्रो. अगं आपला सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. व्हॉट डू यू मीन? अगं दॅट कमळी ती इथे टेस्ट देतीये आणि खूप कॉन्फिडेंट पण वाटते. हाऊ? आणि यु नो व्हॉट, सरांना काय म्हणाली? ती म्हणाली की माझा सगळा अभ्यास झालाय. कसं शक्य आहे? नो 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 नो, तिची टेस्ट चांगली नाही गेली पाहिजे. डू समथिंग. मी काय करू आता? कर काहीतरी. अँड आय विल कम. वेट. गावच्या तिला तर मी सोडणार नाही. ऋषी सर, आपली कमळी तिच्याकडनं लय जोर लावणार बघा. रातभर जागून बी अभ्यास केला ना तरी बी काही दमायची नाही ती. ते इंजन जरा वेगळंच आहे. कसं? एकदम फास्ट. रिश, व्हॉट आर यू डुईंग ओव्हर हियर? हो गॉड. रिश, सोड ना त्या गावच्या आपला. का मागे लागलाय? काय घेणं देणं आहे? जस्ट लीव्ह ना. चल कम ऑन. तसं पण तिला तिचं बघू दे ना, आणि ती बघून घे. सो यू डोंट. शट अप. एकदा सांगून कळत नाही तुला? एक्झाम लिहिते ना ती. हळू बोल जरा, तुझ्या बडबडीमुळे डिस्टर्ब नाही होणार तिला. रिश, ऍक्च्युली यू नो व्हॉट, इवन आय हॅड अ डाऊट. तो चॅप्टर आहे ना त्यातलं मला काय डाऊट्स आहेत ते माहिती आहे मला. लीव्ह. रिश. हो. अनिका व्हॉट इज दिस यार? तुझ्याशी असं कोणी कसं वागू शकतं? आय मीन ऋषी तुझ्याशी इतकं रूडली बोलला आणि तू काहीच बोलली नाहीस. सगळं ऐकून घेतलंस. एरवी पण तो तुझ्याशी असं बोलतो आणि तरी तू त्याच्याशी चांगलं वागतेस. आय डोंट नो व्हॉट टू से मॅन. कुणाची हिम्मत तरी आहे का तुझ्याशी असं वागायची? ट्रू दॅट. कोणाचीच हिंमत नाहीये माझ्याशी असं वागण्याची. इन द होल वर्ल्ड नो वन हॅज द राईट टू स्पीक टू मी लाईक दॅट. बट ऋषी, त्याला चालेल कारण की मी खूपच लवकर त्याची वाईफ होणार आहे. अंडरस्टँड? आणि मुळात ना प्रश्न रुसण्या फुगण्याचा आहेच नाही. तो माझ्यावर किती रुसला फुगला तरी मला तो हेट नाही करत. आणि माझी मॉम म्हणते तसं आपण सगळ्यात जास्त ना त्यांच्यावरच रुसतो जे आपल्याला सगळ्यात आपले असतात. ऋषीला मी आपली आहे. आणि तू बघ, लवकरच तो कसा सगळं सोडून ना माझ्याकडे रन करत येईल. ते सगळं ठीक आहे अनिका, पण त्या कमळीचं काय? कमळ, तिला तर मी सोडणार नाहीये ब्रो. हॅलो ग्रॅनी आजी.
तुम्ही त्या मुलीला पेपर लिहायला दिलातच का? नाही, काय झालं ना मॅडम की म्हणजे मी ते पण अचानक ते ऋषी सर. हे बघा, कारण सांगू नका मला. त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये, नाहीतर मी. नाही पण आता मी तर काय करू ना मॅडम. काय करू म्हणजे काय? काय वाटेल ते करा तुम्ही, पण त्या मुलीने पेपर लिहिता कामा नये. तिला अडथळे आले पाहिजेत, कळलं ना? तर मी काय करेन माहितीये ना, माकडासारखं रस्त्यावर तुम्हाला कोलांट्या उड्या मारायला लावेन आणि माकड चाळे करायला लावेन. लक्षात आहे ना? अनिका, हे काय आहे सगळं? तू यांना अचानक बँड रिहर्सल का करायला सांगितली आहेस? कमी आतमध्ये एक्झाम देते, आपण हे वाजवून तिला डिस्टर्ब करू. एवढं कळत नाही का डफॉल? तू अजून जोरात वाज. त्या वेळ का प्रॅक्टिस करायची. अहो सर, तुम्ही कुठे निघालाय? कमळीचा पेपर हुसतोवर थांबतो असं म्हटलं तसं ना बघ. आणि मग कुठे निघालाय? अगं ती बँड प्रॅक्टिस थांबवायला नको का? त्या आवाजाने डिस्टर्ब होईल कमळीला. काय डिस्टर्ब होत नसतंय. कमळीकडे एक असा मंत्र आहे जो म्हटला की नाही तिला काय बी ऐकायला येत नाही बघा. कमळे, आबांनी सांगितलेलं लक्षात आहे ना? युद्ध सुरू असताना शत्रू कितीही गोंधळ करत असला तरी खरा मावळा अशा गोंधळाने विचलित होत नसतो. फक्त आपलं दिये डोक्यात घेऊन शत्रूच्या छाताडावर वार करतो. आता यो आवाजच माझा शत्रू आणि मी मावळा.